नमस्कार, मी चेतन गजबिये. ओनली करंट अफेअर्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करतो. 5 जून 2021चा आज आपल्याला करंट अफेअर बघायचा आहे. तर बघा, पहिली न्यूज आहे बर्ड फ्लूशी संबंधित. आत्ताच आपण कुठेतरी कोरोना या पॅन्डेमिकवर विजय मिळवताना दिसतोय. कुठेतरी 2 वॅक्सिन आलेल्या आहेत, आपल्या त्या इमर्जन्सी अप्रुव्हल झालेल्या आहेत. येणाऱ्या 13-14 तारखेपासून एक मेगा वॅक्सिनेशन प्रोग्राम भारत सरकार कोरोनाच्या संदर्भात घेत असतानाच एक पुन्हा ॲडमिट झालेली आहे की दुसरं पॅन्डेमिक बनू शकतो आपण त्याला. सध्या तर ते पक्ष्यांवरच आहे, परंतु मानवावर सुद्धा जर त्या आपण सेवन वगैरे केलं काही चिकन म्हणा किंवा कोणत्या पक्षीचं वगैरे जे करतात किंवा एग्स वगैरे त्यामधून पण आपल्याला होऊ शकतं. तर ते बर्ड फ्लूबद्दलची न्यूज आहे की 4 राज्यामध्ये त्याला म्हणजे 4 राज्यामध्ये कन्फर्म केलेलं आहे बर्ड फ्लूच्या केसेस. बर्ड्सवर केलेल्या आहेत त्या केसेस कन्फर्म. त्यापैकी आत्ता जे लेटेस्टमधले झाले ते हिमाचल प्रदेशमध्ये झाले आहे. याआधी राजस्थानमध्ये, त्यानंतर MP मध्ये, त्याच्या आधी केरळामध्ये सुद्धा हे कन्फर्म झालेलं होतं. हिमाचल प्रदेशमध्ये कुठे झालं तर एक पॉन्ग डॅम म्हणून लेक आहे. हे इम्पॉर्टंट आहे, लेक येऊ शकतो एक्झाममध्ये की पॉन्ग डॅम लेक कुठे आहे, तर तो हिमाचल प्रदेशमध्ये आहे. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. हिमाचल प्रदेशचा लेक आहे, त्यामध्ये ते काही बर्ड्स होते जे त्यांच्यामध्ये ते त्याची डेथ त्यामुळे झाली, हे कन्फर्म केलेलं आहे. कन्फर्म कोणी केलं आहे तर इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, हा बरेलीला आहे. इम्पॉर्टंट आहे. या इन्स्टिट्यूटने ते कन्फर्म केलेलं आहे. इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट बरेलीला आहे, उत्तर प्रदेशमध्ये. यात इम्पॉर्टंट म्हणजे बघा, भारतामध्ये असे 2 प्रकारचे इन्स्टिट्यूट आहेत की जे ॲनिमलच्या डिसीजवर म्हणजे हायेस्ट प्रायोरिटीमध्ये 2 आहेत. एक आधी तर इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे जो बरेलीमध्ये आहे, तो रिसर्च करतो. त्यानंतर तो ॲडव्हान्स रिसर्च करिता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज जो भोपाळमध्ये आहे, मध्य प्रदेशची जी राजधानी आहे, तिथे सेंड करत असतो. तर हे दोन्ही इन्स्टिट्यूट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट जो बरेलीला आहे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस जो भोपाळला आहे. त्यानंतर जर बघायला गेलो आपण तर बघा, त्याचा सायंटिफिक नेम जो आहे तो एव्हियन इन्फ्लुएन्झा आहे. बर्ड फ्लूचा जो सायंटिफिक नेम आहे तो, आणि तो जो व्हायरस आहे व्हायरस बेसिस आहे. तर तो व्हायरस आहे तो H5N1 हा त्याचा व्हायरसचं नाव आहे. फर्स्ट टाइम हा 1997मध्ये हाँगकाँगमध्ये त्याला कन्फर्म केलेलं होतं, त्या व्हायरसला 1997मध्ये. त्याच्यात जर मागच्या अनुषंगाने बघायला गेलो आपण तर H1N1 मागे एक पॅन्डेमिक आलेलं होतं, स्वाईन फ्लूचा होता तो. त्याचं इन्फ्लुएन्झा ए हे सायंटिफिक नेम होतं स्वाईन फ्लूचं, आणि तो व्हायरस होता H1N1. तर यामध्ये इम्पॉर्टंट आहेत की हे बघा, पॉन्ग डॅम लेक आहे जो हिमाचल प्रदेशमध्ये आहे. हे 2 इन्स्टिट्यूट्स आहेत, ते इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर याचं सायंटिफिक नेम आणि व्हायरसचं नेम इम्पॉर्टंट आहे. ही माहिती तुम्ही कोरोनाच्या बद्दल सुद्धा माहिती कुठून नेटवरून वगैरे अशा प्रकारे घेऊ शकता. त्या स्वाईन फ्लू जो होता मागे एक पेंडेमिक आलं, त्याचं नाव इन्फ्लुएन्झा ए आहे, आणि H1N1 हा त्याचा व्हायरसचा नेम आहे. फर्स्ट टाइम जो बर्ड फ्लू म्हणजे जोच आपला एव्हियन इन्फ्लुएन्झा H5N1 हा 1997मध्ये हाँगकाँगमध्ये सापडलेला होता फर्स्ट टाइम. आता बघा, यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी होती की 2017मध्ये WHO भारताला म्हणजे इंडियाला बर्ड फ्लू फ्री घोषित केलेलं होतं इन ह्युमन. ओके, बर्ड फ्लू फ्री कंट्री इन ह्युमन हे 2017मध्ये WHO घोषित केलेलं होतं. आपण त्याच्यावर पूर्णपणे 2017मध्येच विजय मिळवलेला होता. परंतु आता पुन्हा ते बघितलं गेलं आहे तर माणसामध्ये न येऊ हीच एक आशा करूया, आपण मानवामध्ये न येऊ ही एक आशा करूया. पण ही इम्पॉर्टंट आहे की आपल्याला WHO बर्ड फ्लू फ्री हे सर्टिफाईड केलेलं होतं. त्यानंतर एक डाटा पॉईंट आहे आजच्या द हिंदू एक न्यूजपेपरमध्ये. डाटा पॉईंट असा आहे की एक शार्क फाउंडेशन आहे. शार्क फाउंडेशन आहे, US मध्ये एक ऑर्गनायझेशन आहे. या ऑर्गनायझेशनने एक स्टडी केलेली आहे जगातल्या मोठ्या मोठ्या जे सिटीज आहेत त्यामध्ये,
तर त्यांनी पर किलोमीटर स्क्वेअरमध्ये कोणत्या सिटीमध्ये सगळ्यात जास्त CCTVs लागलेले आहेत याचा तो सर्वे होता. सर्वे इम्पॉर्टंट नव्हता, बट इम्पॉर्टंट हे झालं की भारताची जी आपली एक मेट्रो सिटी जी आहे चेन्नई, त्या चेन्नईने यामध्ये टॉप केलं. म्हणजे चेन्नईमध्ये 660 CCTVs पर किलोमीटर स्क्वेअरमध्ये लागलेले आहेत. आणि टॉप 5 मध्ये जर बघायचं झालं तर आणखी 2, म्हणजे टोटल टॉप 5 मध्ये 5 आपले सिटीज आहेत. एक चौथ्या नंबरवर हैदराबाद आणि 5व्या नंबरवर दिल्ली आहे. तर हे चेन्नई टॉप केल्यामुळे हा सर्वे कुठेतरी आपल्यासाठी इम्पॉर्टंट झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा व्हिएतनाम संदर्भातली न्यूज आहे. व्हिएतनाम काय करणार की फर्स्ट टाइम म्हणजे 10 वर्षातला लास्ट 10 years मध्ये फर्स्ट टाइम आपण एक्सपोर्ट करतोय. फर्स्ट टाइम व्हिएतनाम इम्पोर्ट करत आहे राईस म्हणजे भात जे तांदूळ असतं, ते भाताची जी शेती केली जाते ती, त्यामुळे जे तांदूळ येतं ते फर्स्ट टाइम इम्पोर्ट करत आहे व्हिएतनाम फ्रॉम इंडिया, म्हणजे भारताकडून. भारतामध्ये खूप प्रमाणात भाताची शेती केलेली जाते. अगदी आपल्या महाराष्ट्रात बघायला झालं तर भंडारा गोंदिया हा तर एक फेमस आहे भाताच्या शेतीकरिता. तुम्ही गोंदियाच्या रेल्वे स्टेशनवर जरी गेला तरी तिथे जे म्हणतात ना वेलकम टू राईस सिटी गोंदिया असं अनाउन्समेंट केलेलं जाते. तर यामध्ये बघा राईस एक्सपोर्ट होतोय, आपण म्हणजे एक्सपोर्ट करणार आहोत व्हिएतनामला. व्हिएतनाम फर्स्ट टाइम इम्पोर्ट करतोय. एक्सपोर्टच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर जगात भारत सगळ्यात म्हणजे इंडिया सगळ्यात जास्त 32% आपण राईस एक्सपोर्ट करतो. हा एक इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर थायलंड, त्याच्यानंतर US, त्याच्यानंतर व्हिएतनाम, त्याच्यानंतर आता पाकिस्तान. बघा इथे एक गोष्ट अशी होती की व्हिएतनाम तर ऑलरेडी एक्सपोर्टच्या लिस्टमध्ये 4th टाइम आहे. मग त्यांना का बरं गरज पडली? ते तर एक्सपोर्ट करतायत ना, मग त्यांना का बरं गरज पडली? तर तिथे काही फायनान्शियल क्रायसिस झालेले आहेत व्हिएतनाममध्ये, आणि फायनान्शियल क्रायसिस झाल्यामुळे तिथचे जे लोकल जो राईसचा रेट आहे तो इतका जास्त वाढलेला आहे की त्यांना म्हणजे स्वतःच्याच देशातलं स्वतःचंच अन्न ते घ्यायला खूप म्हणजे महाग जातं असं म्हणू शकतो आपण. त्यामुळे ते इंडियाकडून कमी रेटमध्ये इम्पोर्ट करत आहेत. ही एक इम्पॉर्टंट न्यूज होती. त्यानंतर बघा कोच्ची केरलामध्ये आहे, मंगळुरू कर्नाटकमध्ये आहे. कोच्ची मंगळुरू पासून एक गॅस पाईपलाईन म्हणजे नॅचरल गॅस पाईपलाईन ही तयार झालेली आहे. आणि कालच ते पंतप्रधान मोदींनी भारताला म्हणजे देशाला समर्पित केलेलं आहे. तर ते 450 किलोमीटरची गॅस पाईपलाईन आहे. गेल जी आपली एक महारत्न कंपनी आहे, गेल गॅस ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड या कंपनीने ती तयार केलेली आहे. एका दिवसामध्ये 12 मिलियन क्युबिक मीटर इतकी गॅस ती सप्लाय करू शकते ही गॅस पाईपलाईन. ही इम्पॉर्टंट आहे. तुम्ही याच्या संदर्भात पाचच्या काही गॅस पाईपलाईन जे तापी पाईपलाईन वगैरे इंटरनॅशनल वगैरे होते ते तुम्ही बघू शकता. आता यामध्ये जी गेल आहे ही एक इम्पॉर्टंट आपल्यासाठी आहे. गेल ही महारत्न कंपनी आहे, गॅस ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड. न्यू दिल्लीला हिचं हेडक्वार्टर आहे आणि 1984 मध्ये तिची स्थापना करण्यात आली. आता बघा मी म्हटलं गेल ही महारत्न कंपनी आहे. तर यामध्ये बघण्यासारखी गोष्ट ही आहे की महारत्न म्हणजे हे काय असतं. तर बघा भारतामध्ये ज्या पब्लिक सेक्टरच्या मोठ्या कंपनीज आहेत ना, त्यांना काही असं कॅटेगराईज केलेलं आहे. ते 3 प्रकारे कॅटेगराईज असतं. एक आहे महारत्न, सेकंड आहे नवरत्न आणि थर्ड आहे मिनीरत्न. तर बघा क्रायटेरिया जो आहे यांचा कोणती कंपनी महारत्नमध्ये असेल, कोणती कंपनी नवरत्नमध्ये असेल, तो क्रायटेरिया खूप मोठा आहे. तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे. त्यामध्ये कसं आहे त्यांचं टर्नओव्हर किती आहे, मागील 3 वर्षाचं टर्नओव्हर बघितलं जाते, त्यांची अवेलेबिलिटी बघितल्या जाते, त्यांचा नेट प्रॉफिट बघितल्या जाते, त्यांची नेट इन्कम बघितल्या जाते. जसे खूप सारे क्रायटेरिया आहेत. त्यानुसार त्या कंपनीला ह्या 3 भागामध्ये कॅटेगराईज करतात, डिवाइड करतात.
तर महारत्न जी आहे, या महारत्नामध्ये 10 कंपनीज आहेत सध्या भारतात. नवरत्नामध्ये 14 आहेत आणि मिनीरत्नामध्ये 74 आहेत. तर आपल्याला ॲटलिस्ट एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ही 10 लक्षात राहणं खूप आवश्यक आहे. तर बघा मी ही 10 सांगून देतोय. लक्षात असं याच ऑर्डरने ठेवा तुम्ही. भेल, शेल, गेल, भेल, शेल, गेल, ठीक आहे, ONGC, NTPC आणि कोल. बघा हे 6 झाले. हे याच प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. भेल, शेल, गेल, ONGC, NTPC, गेल, NTPC, कोल. म्हणजे भेल, शेल, गेल, ONGC, NTPC, कोल. त्यानंतर 7th नंबरवर आहे तुमचं भारत पेट्रोलियम, 8th नंबरवर आहे हिंदुस्तान पेट्रोलियम. ओके. भेल, शेल, गेल, ONGC, NTPC, कोल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम. 9th नंबरवर आहे पॉवर ग्रिड, पॉवर ग्रिड. आणि 10th नंबरवर आहे इंडियन ऑइल. बघा भेल, शेल, गेल, ONGC, NTPC, कोल. मग 2 पेट्रोलच्या, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम, एक पॉवर ग्रिड आणि इंडियन ऑइल, म्हणजे ही पण एक पेट्रोलियममध्येच येतो. तर अशा प्रकारे हे 10 तुम्हाला लक्षात ठेवायचे. ॲटलिस्ट महारत्नाचे तरी ठेवणं जरुरी आहे. आता बघा भेल म्हणजे काय होतं, भारतीय हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, भारतीय हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड ही काय करत असते की ज्या मोठ्या मोठ्या इलेक्ट्रिकलच्या मोटर्स आहेत, मोठे मोठे जे ट्रान्सफॉर्मर्स आहेत, जे तुमच्या पॉवर प्लांटमध्ये वगैरे लागत असते किंवा पॉवर ग्रीडमध्ये वगैरे, ज्या मोठ्या मोठ्या इवन तुमच्या रेल्वेचे जे इंजिनामध्ये जे असते ना मोटर्स वगैरे, त्या मोटर्स झाल्या, तुमच्या ट्रकच्या वगैरे, म्हणजे मोठे मोठे इलेक्ट्रिकल्स. देर इज अ डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्सचं नाही, इलेक्ट्रिकल्सचं आहे. तर ते प्रोड्यूस करायचं काम भारत सरकारसाठी ही भेल करते, भारतीय हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. त्यानंतर शेल आहे, जी स्टील आहे, म्हणजे भारतात जे पण स्टील प्रोड्यूस होतं ते शेलच्या ऑथॉरिटीच्याच नियमानुसार आणि त्यांच्याच देखरेखीखाली होतं. त्याचे भिलाईला, बोकारोला वगैरे प्लांट्स आहेत. शेल ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड, स्टील ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड हा फुल फॉर्म होतो त्याचा. त्यानंतर गेल जे आपण बघितलं आता 1984 न्यू दिल्ली हेडक्वार्टर, गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, गॅसच्या संदर्भातलं सगळं काही गेल बघते. ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, ONGC आहे. NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, कोल म्हणजे कोल इंडिया. बाकी मग भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, पॉवर ग्रिड आणि इंडियन ऑइल या कंपन्या तुमच्या महारत्नामध्ये येतात. त्याच प्रकारे 14 नवरत्नामध्ये येतात. तुम्ही ते पण लक्षात ठेवू शकता, पण तितके इम्पॉर्टंट नाही जितके की ही आहेत. आणि मिनीरत्न 74 आहेत. हे आकडे लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. तर अशा प्रकारे हा 5 जूनचा होता. तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.